साहेब म्हणलं तुम्ही बोर्ड काढता हे चुकीचं आहे, असे बोर्ड काही काढू नका. नाही म्हणले मला वरून आदेश आहे. अरे वरून आदेश कोण देतं? तुला वरून आदेश एक तर नगराध्यक्ष नाही तर राम शिंदेचा. तू राम शिंदेने ह्यासाठी आणला का इथं आमच्या जनतेच्या बरोबर बसवायला? असा माणूस असतो का? एवढा नालायक माणूस हा बीड जिल्ह्यातून आलेला, तिथलं सगळी घाण इकडं आणतो का? इथं जे चाललेले समाजामध्ये एकोप्याचं वातावरण ते खराब करतो का? आमचं सहकार्य तुम्हाला प्रशासनाला नेहमी. ही घटना गंभीर आहे साहेब, हा काही दुसरा रस्ता रोको नाही. अजितदादा सारखा एक राज्याचा नेता, या महायुतीत काम करणारा एक माणूस, तुम्ही त्याचे बोर्ड काढायला होता. मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी. गेल्या 6 महिन्यापूर्वी राम शिंदेने एक इरिगेशनचा अधिकारी खोटी माहिती दिली, सस्पेंड केला. 2 पोलीस अधिकारी सलामी द्यायला आले नाही, सस्पेंड केले. त्याच्यानंतर एक कोण तहसीलदार चांगलं काम करत असताना तो सस्पेंड केला. राणसाहेब थोरमुले आणि त्यावेळेस तहसीलदार यांना सस्पेंड केलं. काय काम होतं? क्षुल्लक चुका होत्या. आज तर तुम्ही अजितदादाचा ज्या महान पुरुषाचे बोर्ड काढले. तुमच्या विरोधी एक कार्यकर्ता जामखेडचा बोलला, तो तुम्ही हक्कबंद केला, हक्कबंद प्रस्ताव. आणि ज्या अजितदादा तुमच्या सरकारमध्ये महायुतीचं काम करते, त्या माणसाचा मृत्यू झाला, त्या माणसाच्या श्रद्धांजलीचे बोर्ड लागले, ते बोर्ड काढायला सांगता. जाहीरपणे निषेध करतो. ही घटना अत्यंत वाईट आहे. याच्यामध्ये आम्हाला कुठलंही राजकारण आणायचं नाही. बापूंनी सांगितलं. राजकीय व्यक्तीविषयी त्यांच्या भावना व्यक्त करण्याविषयी काही आचारसंहिता असतात. आणि माझ्यासारख्या लाखो अधिकाऱ्यांना वाटतं की अजूनसुद्धा दादा गेलेले नाहीत, असं जनतेसुद्धा लाखो अधिकाऱ्यांच्या भावना आहेत. याविषयी जास्त मी बोलणार नाही, परंतु ही जी घटना घडलेली आहे आज, जी माझ्या कानावर आली, तर ती अत्यंत चुकीची आहे. सर्वच अधिकारी सर्वच नियमात राहून काम करतात असं नाही आहे. जरीसुद्धा आपण परमिशन घेतलेली नसेल तरीसुद्धा ज्यांनी बोर्ड लावलेले आहे त्यांना विचारून किमान ते बोर्ड काढण्याची कारवाई त्यांनी करणं अपेक्षित होतं. मी CO साहेबांशी बोललो, ते मुंबईला आहेत. त्यांना मी हे पण बोललो की तुमच्या 3 दिवसाच्या CCTV मला पाहिजेत. तर ते म्हटले मी 1-2 तासाच्या आत तुम्हाला ते CCTV उपलब्ध करून देतो. आणि तुमच्या ह्या निवेदनाच्या अनुषंगाने ज्या भावना आहेत त्या भावना मी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पोहोचवतो, परंतु माझ्या अभिप्रायासह पोहोचवतो की याच्यात काय चुकीचं घडलेलं आहे यासह पोहोचवतो. त्याच्यामुळे मी आपल्याला विनंती करेल, नामदेवराव बोलत होते किंवा तोरणमाळ साहेब बोलत होते, त्यावेळेस मी काही मेसेज करत होतो, काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत होतो. वाटल्यास माझा चॅट आपण बघून घ्या. माननीय जिल्हाधिकारी सर आता एका VC मध्ये आहे. मी सरांशी 10:59 बोललेलो आहे की अशी अशी घटना घडलेली आहे, गंभीर घटना आहे. सर म्हटले की मी VC मध्ये आहे, मला डिटेल अहवाल आपण पाठवा. तर आपण याबाबत शासनता बाळगू नका. मी निष्पक्ष याच्यामध्ये चौकशी करतो आणि अहवालाचा जो काही असेल अहवाल, कारवाई करण्याचा अहवाल मी आपल्याला पाठवतो, अशी मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. आणि मी आपल्याला विनंती करतो की तोपर्यंत आपण आपलं आंदोलन थांबवावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.